आणि या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. पिंपरी चिंचवड शहरातील दी सेवा विकास सहकारी बँकेचा माजी संचालक अमर मूलचंदानीच्या घर आणि कार्यालयासह 3 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. बेहिशेबी कर्ज दिल्याप्रकरणी ही छापेमारी सुरू करण्यात आली. पुण्यातील मोहसिन शेख हत्या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाईंसह सर्व 20 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. पुणे सत्र न्यायालयानं सबळ पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली. 2 जून 2014ला पुण्यातील हडपसर परिसरातील मोहसिन शेखची हत्या करण्यात आली होती. पुण्यातील 2014च्या मोहसिन शेख मॉब लिंचिंग प्रकरणी तत्कालीन राज्य सरकारनं बळीचा बकरा बनवलं होतं असं हिंदुत्ववादी कार्यकर्ता धनंजय देसाईंनी म्हटलंय. 5 वर्ष नाहक तुरुंगात गेली, परंतु न्यायालयाने निर्दोष सुटका केल्याचंही धनंजय देसाईंनी म्हटलंय. सांगलीच्या वानलेसवाडी हायस्कूलमधील 5वी ते 7वीच्या मुलांना विषबाधा झाल्याचं समोर आलंय. हायस्कूलमध्ये दिलेल्या डाळ भातातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विषबाधा झालेल्या 32 विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं. भंडारा जिल्ह्यातील जांब कांद्री वनपरिक्षेत्राअंतर्गत वाघाची दहशत वाढली असल्यानं सतर्क राहण्याचं आवाहन वन विभागाने केले. गेल्या 8 दिवसांपूर्वी मांडेसर परिसरात वाघाने धुमाकूळ घातला होता आणि या वाघाला वन विभागाने रेस्क्यू करून जेरबंद करण्यात यश मिळवलंय. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात मोठमोठ्यानं गाणी वाजवून धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पर्यटक खाली उतरून गाणी लावून नाचत असल्याचं वनपालांनी पाहिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. भंडाऱ्यातील झाडीपट्टीचं वैभव आणि शतकाची परंपरा असलेल्या शंकरपटावरील बंदी उठवली गेल्यानं पट शौकीनांसोबतच शेतकऱ्यांमध्ये देखील आनंद उत्सव सुरू आहे. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर रोहणा गावात शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं. धुळेजवळील वरखेडी गावाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटलेली आहे आणि त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होते. त्यामुळे पाईपलाईनची गळती थांबवण्याची मागणी ग्रामस्थ करतात. मालेगाव शहरातील अनेक भागात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांसोबत नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे वाहनधारकांनी रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी जी ती केली आहे. बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायत निवडणुकीमधील उमेदवारांना खर्च सादर करण्याची मुदत संपली आहे. तरीही काही उमेदवारांनी निवडणुकीसाठी झालेल्या खर्चाचा तपशील सादर केलेला नाही. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार आहे. चंद्रपुरातल्या चिमूर तालुक्यातील आंबोली जिल्हा परिषद शाळेत रविवारी ही वर्ग भरवली जात आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही शाळा चालवली जाते. विद्यार्थी आणि पालकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ आणि सावदा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के बसलेत. नाशिक वेधशाळेपासून 778 किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू असून भूकंपाची तीव्रता 3.3 इतकी होती. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण. भुसावळमध्ये सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या. पुण्यातल्या बार्टी प्रशिक्षण संस्थेत घोळ झाल्याचा प्रकार समोर आला. अमरावती, अकोला आणि बुलढाण्यामधील 3 संस्थेला प्रशिक्षणाचं कंत्राट देण्यात आलं. मात्र 3 ठिकाणी सारखेच विद्यार्थी आणि शिक्षक दाखवण्यात आले. निराधारांचे प्रस्ताव 2 वर्षांपासून धुळखात पडून असल्याचा प्रकार जालन्यातल्या परतूर तहसील कार्यालयात पाहायला मिळाला. शासनाकडून वयोवृद्ध नागरिकांसह विधवा महिलांना श्रावणबाळ, संजय गांधी या योजनांमार्फत मानधन दिलं जातं. मात्र 2 वर्षांपासून हे प्रस्ताव पडून असल्यानं तहसीलदारांसह जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येते. राजूर जालना महामार्गावरील मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे राजूरच्या गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तसंच वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे मार्गावरील खड्डे तातडीनं बुजवण्याची मागणी केली जाते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राणी संग्रहालयातील सापांनी आतापर्यंत सुमारे 36 लाखांचे उंदीर फस्त केले. तर तब्बल 15 कोटींहून अधिक खर्च करून देखील प्राणी संग्रहालयाची कामं जी आहेत ती अजूनही अपूर्णच आहेत. नूतनीकरणाच्या नावाखाली हे प्राणी संग्रहालय गेल्या 7 वर्षांपासून बंद ठेवण्यात आलं.
पुण्यात पुन्हा एकदा बोगस शाळेचा कारनामा समोर आला। शाळेच्या जागेची मान्यता प्रमाणपत्रच बोगस असून विभागीय आयुक्त सौरभ राव यांची जिल्हाधिकारी म्हणून स्वाक्षरी करण्यात आली आहे। पुणे पोलिसांच्या तपासात हा प्रकार उघड झाला। रायगड जिल्ह्यातील चेंडरे ग्रामपंचायत घरपट्टी पाणीपट्टी भरण्यासाठी घरांवर QR कोड लावण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाईन सुविधा देणारी चेंडरे ग्रामपंचायत ही राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे। आळंदीमधून वाहणारी इंद्रायणी नदी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली। इंद्रायणीमधील जलपर्णी काढण्यासाठी सुमारे 4 कोटींची निविदा काढण्यात आली, मात्र अद्यापही काम सुरू न केल्यानं लोक नाराजी व्यक्त करतात। खेडमधील जगबुडी नदी प्रदूषित झाल्यानं गेल्या 3 महिन्यात 6 मगरींचा मृत्यू झालाय, तर एकाच दिवशी 2 मगरींचा मृत्यू झाल्यानं नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला। औरंगाबादमध्ये पिण्याच्या पाण्याचा तिढा अद्याप सुटला नाही। फारोळा इथे जलवाहिनी फुटली असतानाच आता सब स्टेशनमध्ये अचानक पार्किंग झाल्यानं 6 तास पाणी पुरवठा खंडित झाला, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे। वाशीमध्ये 12 फेब्रुवारीला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत 593 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे। यावेळी सेवालाल महाराजांच्या अश्वारूढ पुतळा आणि सेवा ध्वजाचं अनावरण होईल। या कामांचा आढावा घेण्यासाठी संजय राठोडांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की 9 महिन्याच्या बाळाच्या घशात जेलीचं चॉकलेट अडकल्यानं त्या बाळाचा मृत्यू झाला। श्वास घेताना आल्यानं बाळाचा गुदमरून मृत्यू झाला। गुहागरमधील साखरी आगार गावातली दुर्दैवी घटना। उपचारासाठी डॉक्टरकडे नेत असताना रस्त्यातच बाळाचा मृत्यू झाला। त्यामुळे जेली चॉकलेट कशा प्रकारे लहान मुलांकरता जीवघेणं ठरू शकतं हे यावरनं दिसून येत आहे। आणि पुन्हा एकदा जाणून घेऊया गावाकडच्या घडामोडींमध्ये इतरही बातम्या अगदी झटपट। कापसाला भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ जळगावमध्ये काँग्रेसच्या वतीनं राज्य सरकार विरोधात निदर्शनं करण्यात आली। सेबीचे अधिकार राज्य सरकारने काढल्यानं शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळत नसल्याचा आरोप माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांनी केला। अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीवर भंडारा सामान्य जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केला। आरोपी आणि संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी यासाठी भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। पर्यायी रस्त्याच्या मागणीसाठी अंमळनेर तालुक्यातील सात्री गावातील ग्रामस्थांनी जलसमाधी घेण्याचा पवित्रा घेतला होता। ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलीस आणि तालुका प्रशासनाकडून सकारात्मक चर्चा झाली, त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। कराड शहरात 2000चं बिल पाणी बिल जे ते यायचं, पण आता चक्क हे बिल जे ते 10 ते 12 हजारांच्या घरात गेल्यानं शहरातील नागरिक आक्रमक झालेत। येत्या 30 फेब्रुवारीला नागरिक आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत पालिका प्रशासनाने बैठक आयोजित केली। अकोल्यात रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत कंत्राटी कामगारांच्या मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं दिसून येतंय, त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले। कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शनं केली। नोकर भरतीच्या प्रश्नावर बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संप केला। यात भुसावळच्या शाखेतील कर्मचारीही सहभागी झाले होते। बँकेची सेवा बंद असल्यानं ग्राहकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागतो। ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीनंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं। दलित वस्त्यांच्या निधीला कात्री लावल्याचा आरोप ठाकरे पक्ष आणि वंचितने केला। सोलापुरात हिंदू संघटना पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनावरून बजरंग दल आणि हिंदू राष्ट्र सेना आक्रमक झाली आहे। संतप्त कार्यकर्त्यांनी उमा चित्रपटगृहाबाहेर घोषणाबाजी करत चित्रपटाचे पोस्टर फाडलेत। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। दापोलीमधील कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचं सलग 3ऱ्या दिवशी आंदोलन सुरू आहे। MPSCच्या अभ्यासक्रमात बदल केल्यानं हे आंदोलन करण्यात येत असून शेकडो विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील दाभोळ भारतीय शिपयार्ड कंपनीच्या कामगारांनी त्यांच्या न्याय हक्कांसाठी आंदोलन केलं। कंपनीच्या गेटवरच सर्व कामगार उपोषणाला बसले।
गोंदियात बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संप पुकारला। याचा फटका बँकेच्या ग्राहकांना बसला। बँक बंद असल्याने अनेकांना माघारी परतावं लागलं। बुलढाण्यामध्ये आमदार राजेश एकडेंच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला। या विवाह सोहळ्याला भाजपचे माजी मंत्री संजय कुटेंनी हजेरी लावली होती। या लग्न समारंभात संजय कुटेंनी डीजेच्या तालावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं। तांबे कुटुंबियांमधील अंतर्गत वाद आम्हाला माहिती नाही, मात्र त्यातून जर काँग्रेसची बदनामी होत असेल तर ते खपवून घेणार नाही, असं नाना पटोलेंनी म्हटलं। जुन्या शिक्षक पेन्शन योजनेवरून अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय। विधिमंडळात एक वक्तव्य करत तसंच सरकार मतांसाठी काही पण करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवून बाळासाहेबांसोबत पक्ष वाढवला, तेव्हा तुम्ही कुठे होतात, असा सवाल संजय गायकवाडांनी ठाकरेंना विचारला। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नागरिकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी जी.डी. बापू लाड, वसंतदादा पाटील आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांनी विकासाची गंगा आणली, असं शरद पवार म्हणाले। त्याशिवाय स्वाभिमानानं जगायला सांगलीनं शिकवलं, असंही पवारांनी म्हटलंय। शरद पवार पॉइंटर स्वाभिमानीचे जगायचे, या सन्मानाने जगायचं काम कृष्णकाठच्या लोकांमध्ये स्वातंत्र्य चळवळीच्या कामात जी.डी. बापू, क्रांती नाना पाटील, लाड यांचं योगदान मोठं असल्याचं शरद पवारांनी म्हटलं। नितीन गडकरी याच फलटण शहरात भाजपच्या वतीनं मोठ्या त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। यावेळी मिरवणुकीत हत्ती, घोडे, उंटही होते। धनगर समाजाच्या वतीनं माणदेशी घोंगडा आणि काठी देऊन गडकरींचं स्वागत करण्यात आलं। संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी मार्ग 3 महिन्यात पूर्ण होईल आणि तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग 6 महिन्यात पूर्ण होईल, असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिलं। ठाकरे पक्षासोबत युती करताच उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतराचा प्रकाश आंबेडकरांचा विरोध जो आहे तो मावळलेला दिसतोय। विधानसभेत नामांतराचा कायदा झाला की कसलाही विरोध नाही, असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं। नाना पटोले स्वप्नरंजनात वावरत असतात, त्यांना वास्तवाचं भान राहिलेलं नाही, अशी टीका विखे पाटील यांनी केली। राज्यातील पक्षाची नामुष्की झाकण्यासाठी ते मृगजळ दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला त्यांनी लगावला। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे आशिष शेलार यांच्या संदर्भातली। आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। तुकडे तुकडे करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं कळतंय आणि त्याबद्दलचं पत्र आशिष शेलारांच्या वांद्रे इथल्या कार्यालयामध्ये आलंय। वांद्रे पोलीस स्थानकात याबद्दलची तक्रार जी आहे ती दाखल करण्यात आली आहे। त्यामुळे आता पोलीस आता पुढला तपास करत आहेत। आता क्षणाची धक्कादायक बातमी अशी आपण बघतोय की भाजपचे नेते आशिष शेलार यांना धमकीचं पत्र आलंय। निनावी पत्र हे, या पत्राच्या माध्यमातून त्यांना तुकडे तुकडे करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली। हे पत्र त्यांच्या भाजपच्या संपर्क कार्यालयात आलेलं आहे आणि आता वांद्रे पोलीस स्थानकात याबद्दलची तक्रार जी ती नोंदवण्यात आली। नेमकं हे पत्र कोणी पाठवलं, यामध्ये आणखीन काय तपशील लिहिण्यात आलेला आहे, हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल। अधिक याबद्दलची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। तुषार, काय माहिती? विशाल, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना धमकीचं पत्र आलेलं आहे आणि या धमकीच्या पत्रामध्ये आशिष शेलार तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियाला जिवंत मारू, तुमचे तुकडे करू आणि तुमचे तुकडे समुद्रामध्ये टाकू, या संदर्भातला पत्र आलेलं आहे। त्याचप्रमाणे या पत्रामध्ये राज्य सरकारला देखील शिवीगाळ करण्यात आलेली आहे। नेमकं हे पत्र कोणी लिहिलं, का लिहिलं, यामागची पार्श्वभूमी काय आहे, याचा तपास आता मुंबई पोलीस करायला लागलेले आहे। पण नेमकं आशिष शेलारांना या संदर्भातली धमकी का आली, या संदर्भातले सगळं पोलीस तपासाअंती स्पष्ट होईल। आपण आशिष शेलार यांच्याशी पण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र यावर तुर्तास तरी आशिष शेलार यांची कोणतीही प्रतिक्रिया येऊ शकलेली नाहीये। मात्र ही धमकी कोणी दिली आणि का दिली त्याचा तपास झाल्यावर नक्की निष्पन्न होईल की ही नेमकी धमकी का देण्यात आली होती। बरोबर, धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल। आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। भारत जोडो यात्रेला मिळालेल्या प्रतिसादामुळे जम्मूमध्ये भारत जोडो यात्रेची सुरक्षा काढून भाजपकडून राहुल गांधींना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांनी केला।
स्त्रीच्या कपाळावर कुंकू आणि हळद असल्याशिवाय तिचं सौंदर्य उठून दिसत नाही. असं सांगताना सरकारचं कुंकू म्हणजे नरेंद्र मोदी आणि हळद म्हणजे अमित शहा असल्याचं शहाजी बापूंनी म्हटलंय. तर गळ्यातील डोरलं म्हणजे नितीन गडकरी असल्याचं सांगत गडकरींचंही त्यांनी कौतुक केलंय. स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय जी.डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने कुंडलमध्ये उभारण्यात आलेल्या क्रांती अग्रणी स्फूर्तीस्थळाचा लोकार्पण सोहळा जो आहे तो पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. आता एमआयएम सोबत युती करणार नाही. एमआयएमने 100 जागांसाठी अट्टहास केला, तो योग्य नव्हता, त्यामुळे आम्हाला वेगळं व्हावं लागलं असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी लातूरात केलं. भाजपशी आमचे पहिल्यापासूनच टोकाचे मतभेद आहेत. RSS भाजप मनुस्मृती मानते. आमचा हा लढा मनुस्मृतीच्या विरोधात आहे. मनुस्मृती सोडून घटनेच्या चौकटीमध्ये काम करणार असतील तर आम्ही भाजपसोबत बसायला तयार आहोत असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी लातूरमध्ये केलं. विक्रम काळे यांनी 14 वर्षात शिक्षकांचे प्रश्न सोडवलेले नाहीत असा आरोप बंडखोर उमेदवार प्रदीप साळुंखे यांनी केला. प्रदीप साळुंखे यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केलेली आहे. तर निवडणुकीत माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास साळुंखेंनी व्यक्त केला. सत्यजित तांबेंना भाजपचा पाठिंबा मिळेल अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांनी ऑनलाईन चर्चा केलेली आहे आणि त्यात हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. बीडच्या दडगडी शहाजानपुरममध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 1,74,000चा ऐवज लंपास केला. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा त्यांनी दाखल केलेला आणि पुढील तपास सुरू आहे. धुळ्यामध्ये कृषी अधिकारी कार्यालयातील डेटा ऑपरेटरला 300 रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. PM किसान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी डेटा ऑपरेटरने 300 रुपयांची लाच मागितली होती. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या सुमारास बायोडिझेलचा काळाबाजार सुरू आहे. या विरोधात मनोर पोलिसांनी धडक कारवाई केली. एका आरोपीसह टँकर पोलिसांनी ताब्यात घेतला. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.